सर्वांना जय शिवराय. वय वाढणे ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पण मनाचे म्हातारे होणे ही एक निवड आहे. प्रत्येक दिवस आपल्याला ज्येष्ठ बनवतो, मोठं बनवतो. अनुभवाने, समजुतीने आणि जीवनाच्या सखोल जाणीवेने आपण अनेकदा असं होतं की शरीराच्या आधी आपलं मनच थकून जातं. आशा, आकांक्षा कमी होतात, कुतूहल हरवतं आणि जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने म्हातारा होतो. ज्येष्ठ होणे म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत. तर तुम्ही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर माणूस मोठं होणं, वयानं मोठं होणं म्हणजे परिपक्व होणे आणि मोठे होणे म्हणजे जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहणे. माणूस वयाने मोठे होणे म्हणजे रागाच्या जागी सामंजस्य, घाईच्या जागी संयम आणि तक्रारीच्या जागी कृतज्ञता शिकणे, अहंकाराच्या जागी नम्रता बनवणे. ज्येष्ठ व्यक्ती जी असते ती अनुभवाने समृद्ध असते, पण मनाने ताजी असते. त्यांच्या डोळ्यात अजूनही जिज्ञासा असते, हृदयात करुणा असते आणि विचारामध्ये लवचिकता असते. म्हातारे होणे म्हणजे काय? म्हातारे होणे म्हणजे फक्त शरीर वृद्ध होणे नव्हे. म्हातारे होणे म्हणजे आता माझ्याकडून काहीच होणार नाही असं मानून चालणे. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा सोडून देणे, भूतकाळात अडकून पडणे, मनात कडवटपणा साठवून ठेवणे. जेव्हा माणूस आशा सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने म्हातारा होतो. मनाला तरुण ठेवण्याचे काही रहस्य आहे. मनाला तरुण ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, काही साध्या गोष्टी पुरेशा आहेत. दररोज काहीतरी नवीन शिकणे, निसर्गात काही क्षण शांत बसणे, आध्यात्मिक वाचन, लेखन, ध्यान, साधना करणे, लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे, संवादासाठी पुढाकार घेणे आणि एकमेकांचा ताळमेळ राखणे, कृतज्ञतेची भावना ठेवणे आणि क्षमा करायला शिकणे. कर्माचा आनंद घेणे काय आणि अनुभवाचे सौंदर्य म्हणजे ज्येष्ठ असण्याचे एक मोठे सौंदर्य म्हणजे अनुभव. जो माणूस जास्त उन्हाळे खातो त्याला जास्त अनुभव असतो आपण असं म्हणतो. तर अनुभव माणसाला शांत बनवतो. अनुभव शिकवतो की प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते, प्रत्येक दुःख धरून ठेवण्याची गरज नसते आणि प्रत्येक दिवसात काहीतरी सुंदर नक्कीच असते. ज्येष्ठ व्यक्ती वाद कमी करते पण समजत वाढवते. ती कमी बोलते पण जास्त ऐकते. तरुणांना प्रोत्साहित करते, त्यांना जबाबदारीने घेऊन स्वतः मित्रत्वाच्या भूमिकेत राहते. ती तक्रार कमी करते पण आशीर्वाद जास्त देते. तर जीवनाचे खरे तारुण्य कशात आहे? जीवनाचे खरे तारुण्य शरीरात नाही तर ते मनात असते. ज्याच्या मनात स्वप्ने आहेत तो अजूनही शिकतो. जो अजूनही प्रेम आणि मैत्री करू शकतो, ज्याला अजूनही नवल वाटते, तो कधीच म्हातारा होत नाही. तर या सर्व कथेतून आपण एक असा निष्कर्ष निघतो की म्हणूनच जीवन आपल्याला एक सुंदर संदेश देते. वयाने ज्येष्ठ व्हा पण मनाने नेहमी तरुण राहा. वय वाढणे अपरिहार्य आहे, पण उत्साह, करुणा आणि आनंद जोपासणे ही पूर्णपणे आपल्या हातात आहे. जीवनाचा खरा आनंद त्यालाच मिळतो जो प्रत्येक दिवसाकडे नवीन नजरेने पाहतो आणि प्रत्येक क्षण कृतज्ञते स्वीकारतो. हे विचार खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहेत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. धन्यवाद.